अमरावती से बड़ी खबर है। कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े ने साहिल लोचब मामले को लेकर पुलिस और केंद्र सरकार पर गंभीर सवाल उठाए हैं। वानखेड़े का दावा है कि राहुल गांधी के हस्तक्षेप के बाद पार्लियामेंट ट्रस्टी पुलिस स्टेशन में साहिल के मामले में एफआईआर दर्ज की गई है। वानखेड़े ने लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज की मेडिकल रिपोर्ट और तस्वीरों का हवाला देते हुए दावा किया है कि साहिल के चेहरे और सिर पर 14 से ज्यादा गंभीर चोटें, 5 फ्रैक्चर और पैलेट गन के घाव मिले। उनके मुताबिक टीएमसी सांसद साकेत गोखले को आरटीआई के जरिए मिली जानकारी में भी इन तथ्यों का उल्लेख है। वानखेड़े ने पुलिस थाने की डायरी का हवाला देते हुए आरोप लगाया है कि कार्यवाही के दौरान इलेक्ट्रॉनिक सेल और आंसू गैस के कनस्तरों का इस्तेमाल किया गया है और कार्यवाही डीसीपी रैंक के अधिकारी के आदेश पर हुई है। कांग्रेस सांसद ने आरोप लगाया है कि दिल्ली पुलिस केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के दबाव में काम कर रही है। उन्होंने कहा है कि राहुल गांधी के दखल के बाद एफआईआर दर्ज होने से साहिल और दूसरे पीड़ित छात्रों के लिए न्याय की राह खुली है। ज्या साहिलला राहुल गांधी आज न्याय मिळवून देण्यासाठी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तिथं त्यांना सुद्धा तात्काळात बसावं लागलं, तासन तास तिथं भांडावं लागलं की हे सरकार जी काही सत्य बाब आहे, ज्या मुलांवर 20 तारखेला लाठीचार्ज केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले आणि पॅलेट गन मधून गोळी सुद्धा चालवल्या गेली, हे सर्व लपवाछपीचा खेळ खेळण्यासाठी सरकार साहिलला न्याय मिळू देत नव्हतं। म्हणून राहुलजी गांधी आज संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गेले। माझ्याजवळ पुरावे आहेत, सरकार नाकारते पॅलेट गन मधून गोळीबार झाला नाही, पोलीस नाकारतात, परंतु माझ्याजवळ पुरावे आहेत की या पुराव्यातून असं स्पष्ट होते। आणि हा पुरावा काही साहिलनं मागितला नाही। आमचे खासदार, टीएमसीचे खासदार साकेत गोखले साहेब यांनी माहितीच्या अधिकारात ज्यावेळेस माहिती मागितली, त्यावेळेस साहिलला जवळपास 14 हेड आणि फेस इंजुरी झाल्या, 5 फ्रॅक्चर आहेत आणि असंख्य गोळ्या त्याच्या शरीरावर लागलेल्या आहेत। हा अहवाल लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचा हा अहवाल आहे। हा अहवाल माहितीच्या अधिकारात मिळाल्यानंतर सुद्धा पोलीस ह्या गोष्टी नाकारत आहेत। तत्पूर्वी या संदर्भातच गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात रिपोर्ट दाखल झाला, पण त्याची तारीख ती त्यांनी दुसरी दिली। दुसरी दिल्यानंतर मला वाटते 21 तारखेला विषय घडला आणि 22 तारखेला त्याची नोंद आहे। तो रिपोर्ट, त्या रिपोर्टमध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले नव्हते, म्हणून राहुलजींनी आज तो अट्टा धरला आणि साहिलला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेतला। या जे काही पोलीस स्टेशनची डायरी आहे, त्या पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये स्पष्ट नोंद आहे की त्यांनी 55 नॉन इलेक्ट्रिकल सेल वापरले, 15 इलेक्ट्रिकल सेल वापरले आणि 5 ह्या अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या। ही जी कारवाई आहे, ही जी कृती आहे, या कृतीसाठी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यानं तिथं आदेश दिले होते। हे अहवालात स्पष्ट आहे, माहिती मागवल्यानंतर। आणि गोळीबार झाला नाही हे वारंवार सांगितलं गेलं आणि त्यावेळेस आपल्या लक्षात असेल तर माध्यमांनी सुद्धा, बरेच माध्यमांनी सांगितलं, दाखवलं की गोळीबार झाला, पॅलेट गन मधून शरीर मारले गेले। तरी पोलीस कोणाच्या तरी दडपणाखाली राहून, सरकारच्या दडपणाखाली राहून, ही पोलीस जी आहे अमित शहाची पोलीस आहे, दिल्ली पोलीस, आणि ती अमित शहाना घाबरते
म्हणून या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यासाठी ते तयार होते. आज राहुलजींच्या नेतृत्वात तो गुन्हा दाखल झाला आणि त्या मुलाला न्याय मिळाला. अनेक विद्यार्थ्यांना त्यामधून न्याय मिळाल्याचं घोषित अधोरेखित होते. कारण यासारख्या अनेक मुलांवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचे नळकांडे सोडले गेले आणि खूप त्यांना यातना सहन कराव्या लागल्या. म्हणून या निमित्तानं त्यांना सुद्धा न्याय मिळालेला आहे.